उद्धव साहेबांनाही फार चांगले ओळखतात, राज ठाकरे साहेबांनाही चांगले ओळखतात. एकंदरीत या निर्णयावरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणजे पॉझिटिव्ह असतील ते या संदर्भात याला परवानगी आहे. मला असं वाटतं की एक लक्षात घ्या तुम्ही की कुठलीही गोष्ट करत असताना प्रत्येक गोष्ट आपण नकारात्मक दृष्टिकोनातून बघून चालत नाही. काही गोष्टी ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघून पुढे काय करता येईल. काय मी मुंबईच्या जनतेचा मनापासून आभार एवढ्यासाठी मानतो की त्यांनी कुठल्याच पक्षाला बहुमत दिलेलं नाही. त्यांनी प्रत्येकाला आपापल्या ठीक आहे आमच्या पक्षाचं थोडं नुकसान जास्त झालेलं आहे मी मान्य करतो. तरी पण मुंबईच्या जनतेला कोणी एवढी गृहीत धरून चालू नये हे मात्र निश्चितपणे आता निर्विवाद सत्य समोर आलेलं आहे. त्यामुळे या तडजोडी होतात आणि तशा प्रकारचं एकमेकांना वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. हे होत असेल तर मग मुंबईमध्ये सुद्धा भाजप एखादी सत्ता स्थापन करण्यासाठी तुमची भविष्यामध्ये काही होऊ शकतं. भविष्यामध्ये कोण कोणाचं मदत घेईल काय. आता त्या दिवशी उद्धव ठाकरे बोलले ना साहेब. उद्धव साहेब बोलले की देवाच्या मनात असेल तर काही घडू शकतं. आता देवाच्या मनात असेल तर काही घडू शकतं तर त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे लावलेत. आम्ही देवाला मानतो, देवावरती आमचा विश्वास आहे, त्यामुळे तशा प्रकारच्या घटना घडत असतात. मला आजही एक तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मला या आजही एक प्रसंग आठवतोय. जेव्हा युतीचं सरकार आलं होतं त्या सरकारच्या वेळेला मुख्यमंत्री कोणाला करायचं त्याला माननीय बाळासाहेब आमचे असे म्हणाले होते की मी एक चांगला चेहरा तुम्हाला देईल काय. अशा प्रकारचं साहेबांचं भाष्य होतं. आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स मातोश्रीला आली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाळासाहेबांनी पत्रकारांनी बाळासाहेबांना विचारलं की अहो तुम्ही साफ सुथरा एक चेहरा देणार होता असं सांगितलं होतं. मग मनोहर जोशी साहेब आता बालाजीच्या दर्शनाला गेलेले आहेत काय. तर अच्छा मनोहर जोशी तिकडे पंत बालाजीच्या दर्शनाला गेलेत का. बरोबर त्यांना काय माहिती आहे तो बालाजी काय देणार घंटा हाच बालाजी देणार आहे. सांगण्याचं तात्पर्य काय हे आपण गमती जमतीचा हा भाग जरी असला तरी पक्षप्रमुख ठरवतात काय करायचं काय नाही करायचं. त्याच्यामुळे कुठल्याही घटना कशाही घडू शकतात. सुरुवात झालेली आहे, काय होईल मी आज सांगू शकतो. मुंबईमध्येही उमटतील असं वाटतंय. म्हणजे अजूनही महापौर बसला नाहीये. नाही महापौर बसलं नाही, दिवस जवळ आलेले आहेत. त्याच्यावरती आता चर्चा वाटाघाटी कोणाकोणाच्या चालू असतील. मला कल्पना नाही त्याची. माध्यमांमध्ये आला उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला. देवा भाऊ किंवा देवा या शब्दावरून अनेक अर्थ निघू शकतात. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा पण त्याच्यामध्ये समावेश असू शकतो असं म्हणायचं. त्यांचं देवेंद्र नाव आहे. देवाभाऊ पण प्रसिद्ध. आता तुम्ही बोलताय ना देवाभाऊ नाही का. त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नाव आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर हा शिवसेनेचाच व्हावा यासाठी खरं तर कल्याण डोंबिवली हा पहिला फॉर्म्युला वाटतोय का. आणि त्यानंतर मुंबईमध्ये देखील तशीच रणनीती होऊ शकते असं वाटतं. चंद्रपूरमध्ये आमचे पण उमेदवार लढलेत ना. मुळात असं आहे बघा, आम्ही सगळ्यांचीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला. आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते. आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो. सगळ्यांबरोबर लढलो. शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही. स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलं. तर पक्षाने निर्णय घ्यायची मुभा स्थानिक राजकारण्यांना दिली आहे असं संदीप देशपांडे यांनी यावर म्हटलेलं आहे. तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. राजू पाटलांनी जे पाऊल उचललंय म्हणजे शिवसेनेसोबत तर याची परवानगी निश्चितच म्हणजे तुम्हाला कारण की वरिष्ठ पातळीवरती तुम्ही चर्चा करता राजसाहेबांबरोबर नाही मातोश्रीसोबत तरी 100% म्हणजे तुम्हाला खात्रीशीर माहिती दिल्याशिवाय किंवा तुमची विशिष्ट परवानगी घेतल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकू शकत नाही. तर अशा प्रकारची काही माहिती किंवा अशा प्रकारचं काही बोलणं झालं. ती माहिती आता मला घ्यावी लागेल काय. त्याच्यामुळे राजू पाटलांनी घेतलेला निर्णय हा आता तुम्ही तसं समजा काय ते
परंतु राजू पाटलांनी ते घेतलेला निर्णय हा त्यांनी स्थानिक गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आहे असं मला पण वाटतंय. मग असं असेल तर तो पक्षाला मान्य असेल का की ती पक्ष विरोधी कृती समजली जाईल की पक्षाला या संदर्भातली कल्पना देण्यात आली? नाही, मला असं वाटतं की कुठली गोष्ट लक्षात घ्या की काही वेळेला तडजोड हे अशाच कराव्या लागतात स्थानिक पातळीवरती. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यावरती नेमकं काय करावं ते, पण ते पक्षप्रमुखांचा तो अधिकार आहे. पक्षप्रमुख त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो पक्षप्रमुख त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोकल लेवलवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आता बघा मागच्या वेळेला आम्ही ज्या ह्याच्या नगर परिषदा नगरपालिका वगैरे निवडणुका त्याच्यामध्ये आम्ही चिन्ह दिलं नव्हतं, पण आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आम्ही चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी लोकल लेवलवरती ते केलं होतं. आता आमचं चिन्ह गेलेलं आहे. आता लोकल लेवलवरती ते पण एकमेकांची घेऊ शकतात. तर मनसेचे 6 नगरसेवक मुंबईचे आहेत. ते देखील काही वेगळ्या पक्षांच्या संपर्कात आहेत अशा संदर्भातल्या बातम्या येतात. नेमकं तथ्य काय? मला असं वाटत नाही, कारण आमची लोक ही एक तर त्याच्यामध्ये 6 महिला आमच्याकडे आणि एक आमच्याकडे पुरुष आहे. असे 6 आमचे 5 महिला आणि एक 6वा पुरुष आहे. त्याच्यामुळे आमची लोक अत्यंत ते जे माझे शाखाध्यक्ष आहेत ते सगळे कडवट साहेबांचे सैन्य आहे ते, आणि वर्षानुवर्ष त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. आता त्यांना ह्या आरक्षण जे आलं त्या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळालेली आहे. मला असं वाटत नाही की जाणारे निघून गेले आता, पण बाकी लोक आमची जातील, ते इंटॅक्ट आमच्यासोबत राहतील याचा मला पूर्ण खात्री आहे. ठाकरे गटातली एक नगरसेविका आज नॉर्थ आहे. गट स्थापना करण्यासाठी जाताना देखील त्या उपस्थित नव्हत्या. कसं बघता या गोष्टीकडे? मला असं वाटतं की काहीतरी त्यांची अडचण असू शकते. मला कल्पना नाही त्या गोष्टीची, कारण काय सगळ्याच गोष्टींचे ताबडतोब आपण अर्थाचा अनर्थ किंवा अनर्थ करण्यात काय पॉईंट नसतो. त्यामुळे कधी तब्येत ठीक नसते, एखाद्या घरात काहीतरी घडलेलं असतं, काहीतरी असतं, त्याच्यामुळे कदाचित ते ॲबसेंट असू शकतात असं मला वाटतं. पण मग जसं कल्याण डोंबिवलीमध्ये आता हे एक प्रकारचं पुढापुढीचं राजकारणच म्हणावं लागेल ऍब्सोल्यूट मेजॉरिटी असताना सुद्धा